हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण नारळाची वडी कशी तयार करायची हे बघूया. ही नारळाची वडी फक्त 2 ते 3 इन्ग्रेडियंट्समध्येच तयार होते आणि त्यासोबतच थोडेसे पेशन्स ठेवले तर नारळाची वडी एकदम छान मऊ जीभेवर ठेवताच विरघळणारी अशी तयार होते. चला तर मग सर्वात आधी इथे नारळ आहे ते आपण सोलून घेऊया. आता इथे 2 ते 3 नारळ घेतले आहेत आणि चांगलं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. हे नारळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नारळाची क्वांटिटी करू शकता. नारळाचं टरफल इथे सगळं काढून झालेलं आहे. आता स्वच्छ नारळ धुवून घ्यायच्या आधी नारळाचं जे साल आहे ते काढून घेत आहे, कारण नारळाची वडी आपल्याला चांगली अशी पांढरी शुभ्र करायची आहे. त्यामुळे हे साल काढून घेत आहे मी. तुम्हाला जर हे साल काढायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण जी नारळाची वडी आहे ती पांढरी शुभ्र होणार नाही. त्यामुळे जर नारळाची वडी व्यवस्थित पांढरी शुभ्र हवी असेल तर हे साल तुम्हीही काढा. आत्ता इथे नारळाचं सगळं साल काढून झालेलं आहे. सेपरेट ठेवलं आहे एका ताटामध्ये आणि पाण्यामध्ये जे नारळ टाकलं होतं ते स्वच्छ असं धुवून घेणार आहे. आणि आता याचे बारीक बारीक काप करून घेणार आहेत, कारण नंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवायचं आहे. पण त्याआधी चांगलं असं कापून घेणार आहे, जेणेकरून छान अशी बारीक पेस्ट होईल याची. त्यासाठी स्वच्छ आधी धुवून घेतलं आणि नंतर मी याचे बारीक काप करणार आहे. आत्ता इथे नारळाचे बारीक काप करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम वाईट दिसत आहेत. अशाच वाईट कलरची आपली नारळाची वडीही तयार होते जेव्हा आपण ती तयार करतो तेव्हा. तर आता इथे धुवून घेतल्यानंतर मिक्सरला आपण वाटून घेणार आहेत. एकदम फाईन अशी पेस्ट करायची नाहीत, एकदम अशी दरदरा अशी पेस्ट करायची आहे. तुम्ही बघू शकता
तर अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे। एका कढईमध्ये किंवा एका पॅनमध्ये नारळाचं जे मिक्सचर केलेलं आहे आपण ते ॲड करायचं आहे। थोडंसं दूध किंवा दुधाची साय यामध्ये टाकायची आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे। जोपर्यंत हलकासा कलर येत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे, करपू द्यायचं नाही, नाहीतर नारळाच्या वडीचा कलर हा चेंज होईल। त्यामुळे हलकंसं परतून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली पातेल्यालाही लागणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे। तर अशा प्रकारे 5 ते 10 मिनिट लागतात हे छान असं परतवून घेण्यासाठी। 5 ते 10 मिनिटानंतर यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत। आता साखर तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्ही किती नारळ घेतला आहे त्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही साखर ॲड करायची आहे। तर आता इथे 2 मोठे वाटी आम्ही साखर ॲड केलेली आहे आणि साखर ॲड करून झाल्यानंतर पुन्हा 10 ते 15 मिनिटं चांगलं असं परतवून द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कलरही चेंज होतो आणि टेक्स्चरही वेगळं होतं। चला तर मग आता इथे थोडासा फ्लेवर ॲड करण्यासाठी विलायची पावडर ॲड केलेली आहे। विलायची इथे कुटून घेतलेली आहे आणि तशीच विलायची ॲड केलेली आहे। एक विलायची फ्लेवरसाठी फक्त इथे विलायची ॲड केलेली आहे। तुम्हाला स्किप करायची असेल तर स्किप करू शकता। तर तुम्ही बघू शकता आत्ता इथे जे नारळाचं आपण पेस्ट केलेली आहे ती चांगली अशी सुट्टी झालेली आहे, चांगली साखरही विरघळलेली आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा। ताटामध्ये इथे तेल घेतलेलं आहे। तुम्हाला जर तूप लावायचं असेल तर तुम्ही तूपही लावू शकता। तर थोडंसं इथे 1 चमचा तेल घेतलं आहे, चांगलं ताटाला पसरवून घेतलेलं आहे आणि या ताटामध्ये आपण हे मिक्सचर टाकणार आहोत आणि पूर्ण ताटभर पसरवून घेणार आहोत। त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने याला चांगलं आपण पसरवून घ्यायचं आहे आणि चांगलं असं घट्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण वडी पाडतो तेव्हा छान अशी वडी आपली तयार होते। तर अशा प्रकारे या मिक्सचरला प्रेस करायचं आहे खालच्या साईडने, चमच्याच्या साईडने। तुम्ही ताट मोठं घेऊ शकता आणि बारीक अशी वडी करू शकता। तिथे छोटं ताट घेतलं आहे तर वडीची साईज ही थोडीशी मोठी होते। तर अशा प्रकारे तुम्हीही करून घ्या। छान अशी वडी सेट झाल्यानंतर, चांगलं मिक्सचर ताटाला सेट झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने असे वड्याचा आकार द्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता। त्यानंतर तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत या वडीवर तुम्ही ते टाकू शकता। आता इथे 4 ते 5 बदाम मी इथे बारीक असे चॉप करून टाकणार आहे या वडीवर, जेणेकरून छान अशी टेस्ट एन्हान्स होईल याची। तर अशा प्रकारे तुम्ही पिस्ता ॲड करू शकता, बदाम ॲड करू शकता, काजू ॲड करू शकता। चार ते 5 तास चांगलं सेट झाल्यानंतर तुम्ही वडी बघू शकता। छान अशी वडी तयार झालेली आहे, एकदम छान आकार आलेला आहे आणि टेस्ट तर एक नंबर आहे या वडीची। तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ही नारळाची वडी नक्की तयार करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय।